तर बघा मित्रांनो, गोव्यात बघा सगळीकडे असं झांकावून लाइटिंग बिटिंग सगळं चमका लागले. आणि काय वारेन माझे केस कोंबडे पक्कन उभारल्यात. असू दे तिच्या आईल्यात हाईक, त्याला काय करायचं. हो उभारले मग टोपी घालतो आणि तुम्हाला इथं सगळा नजारा दाखवतो गोव्यातला. आणि ह्या इथं बघा सगळं असे सागर बार बीच, जेवणाचं बार, दुकान बिकान सगळं आहे. इथं असं ज्यूस बीस सगळं दुकान आहेत. याची गाड्या घेऊन फिरतात लोक. आणि त्या इथं बघा कलिगुंड रेसिडेन्सी म्हणून सुद्धा एक काहीतरी आत मोठं हे आहे. आणि त्या इकडे जातोय की नाही, ते समुद्राकडे जातोय बीचकडे. आणि हे पब्लिक सगळे फिरायला लागले बघा. आता बघा मित्रांनो, रात्रीचं 8-8:15 वाजल्यात. आणि यो गोव्याचं कपड्याचं सगळं दुकान आहे बघा. कपड्याचं दुकान आहे. आणि या लाईनला सगळी कापडाची दुकान आहेत. ही बघा कापड बिवडं तुम्हाला दाखवतो. सगळे आय लव्ह गोवा लिहिलेलं टी शर्ट दिन आहेत. ही सगळी ह्या लाईन दुकान आहेत. हे लाईन सुद्धा बघा, कापडाची दुकानाची लाईन आहे सगळी बघा मित्रांनो. आणि ह्या इथं बघा कपडाचं दुकान आहे. आणि मी ही 1-2 टी शर्ट घेणार बघा. आणि आय लव्ह गोवा लिहिलेलं पांढऱ्या कलरचं टी शर्ट आहे. आणि फक्त 100 रुपये किंमत आहे बघा मित्रांनो. तर आता 2 टी शर्ट घेऊया आपण. आणि इथं बघा मित्रांनो, गोव्यात उसाचा रस सुद्धा मिळतोय. उसाच्या रसाचं सुद्धा दुकान आहे बघा मित्रांनो गोव्यात. इथं हे बहुतेक आपला मराठी माणूस दिसतोय. महाराष्ट्रीयन कुठल्या गावचा? सांगली जायच. अरे भाऊ आपण जवळ आहे, मी जयसिंगपूर. हा तर बघा मित्रांनो, हो भाऊ आपल्या सांगली प्रॉपर सांगली. तर आम्ही जयसिंगपूर नांदीचा आहे. आणि आपली जवळची माणसं भेटली की कसं बरं वाटतंय, वाटतंय की नाही. मग काय मित्र राहिलं तुम्ही स्वतः दुकान आहे. तर मी भावांनो, हे बघा आपला भाऊ गोव्यातून रसाचं दुकान टाकलाय. काय माऊस फुल चालतंय. तर भावांनो, कधी पण आपल्या गोव्याला जर आला आणि तुम्हाला कोणाला रस जर प्यायचा असेल तर आपल्या भावाकडे या बघा मित्रांनो. त्याचं दुकानचं नाव तुम्हाला दाखवतो. हे आहे बघा शुगर केन ज्यूस म्हणून. आपल्या मराठी भावाचं दुकान आहे बघा मित्रांनो. इथं गोव्याच्या कलगुंड बीचवर जर आला फिरायला करायला तर बघा इथं या मित्रांनो ज्यूस प्यायला. उसाचा रस तुम्हाला मिळणार उन्हाळ्यात. तर मित्रांनो, आम्ही आपला मराठी माणूस, आपल्या जवळचा सांगली जवळचा माणूस. तर इथं आम्ही सरबत प्यायला उसाचा रस प्यायला आलोय. भाऊ नाव सांग तुझं, पूर्ण नाव सांग, पूर्ण आडनाव. शंकर गुंडू तेलनाडे. शंकर गुंडू चंद्राम केंगनाव नाव आहे मित्रांनो याचं. त्याला काय आपला आहे, तर आपला माणूस आहे म्हणून उसाचा रस प्यायला हवे. या तुम्ही जो उसाचा रस प्यायला. आणि गोव्यात बघा की नाही मित्रांनो, दारूची दुकानं तुम्हाला एवढी मिळणार दिसणार. तुम्हाला सांगतो, अबंद दारूची दुकान दिसणार तुम्हाला बघा मित्रांनो. काय आपण दारूची दुकान दिसतात तुम्हाला. बघल तिकडे दारूला काय सुट्टी नाही. तर दारू आणि बियर नाच खोळा पाहिजे तेवढं प्यायचे. धुळा स्वस्तात मस्त. आणि गोव्यातून मित्रांनो थंड पाणी प्यायचं नाही. थंड पाणीच घ्यायचं नाही. मस्तपैकी थंडगार बियर घ्यायची. नाच खोळा आणि शरीराला चांगली, काय बाधत नाही काय नाही. पाणी प्यायचंच नाही. ताण लागली 50-60 रुपयाची बियर. ताण लागली 50-60 रुपयाची बियर. एन्जॉय. इथं बघा हे फॉरनर बघा मित्रांनो. रपट्याच्या रपट्या लांब लचक आहे बघा. ह्यो कमीत कमी 6-6.5 फूट हाईटवाला. मनगर तर उलतान्यावानी हाईट. आणि एक जर रपटा जर घातला पाठी मग कुठे गेला. हा बघा गाडीवर बसला तो आहे का. आला चालला बघा गाडी घेऊन. रपट्याच्या रपट्या आहे बघा. मामा कुठल्या गावचं? पंढरपूर असणार आहे का? गोवा फिरायला एन्जॉय करायला. तुमचं जावा इथं गोव्यात आहे. काय सांगाल. अरे वा वा, मग काय चेंज आहे की. मग काय फिरायला काय मग गोव्याला. तर मामा बघा, मामाचा जावा आहे गोव्याचा. हा गोव्याचा आहे. मामा आलाय फिरायला इथं. किती जायचा गाडी केलायचा. हा लक्झरी कोण आलायचा वय. आयला असं गोव्यात पाहुणे बिवणे पाहिजे बघा, तर गोव्याला यायची मजा. काय पंढरपूर. तर ही पंढरपूर मामाला बघा मित्रांनो.
आणि इथं बघा मित्रांनो, गोव्यात ऊसाचा रस सुद्धा मिळतोय. ऊसाच्या रसाचं सुद्धा दुकान आहे बघा मित्रांनो गोव्यात. इथं ते बहुतेक आपला मराठी माणूस दिसतोय. महाराष्ट्रीयन कुठल्या गावचा? सांगली काय? अरे भाऊ आपण जवळ आहे, मी जयसिंगपूर. हा तर बघा मित्रांनो, हो भाऊ आपल्या सांगली प्रॉपर सांगली. तर आम्ही जयसिंगपूर नांदीला आहे. आणि आपली जवळची माणसं भेटली की कसं बरं वाटतंय, वाटतंय की नाही? मग काय मित्र राहिला तुम्ही फोटो दुकान आहे. तर मी भावांनो, हे बघा आपला भाऊ गोव्यातून रसाचं दुकान टाकलाय. काय माऊस फुल चालतंय. तर भावांनो, कधी पण आपल्या गोव्याला जर आला आणि तुम्हाला कोणाला रस जर प्यायचा असेल तर आपल्या भावाकडे या बघा मित्रांनो. त्याचं दुकानचं नाव तुम्हाला दाखवतो. हे आहे बघा शुगर केन ज्यूस म्हणून. आपल्या मराठी भावाचं दुकान आहे बघा मित्रांनो इथं. तर मित्रांनो, आता बघा आम्ही जेवण बिवून आम्ही रूमवर सगळं करून आलो. आता चाललोय बघा आम्ही गोव्याच्या कलिंगड बीचवर. आणि आता आपण चला जाऊया बीचवर. तुम्हाला रात्रीचा समुद्र कसा दिसतोय ते सुद्धा दाखवतो मित्रांनो. आणि बीचवर जाताना सुद्धा बघा मित्रांनो, ह्या इथं अशी दुकान आहेत. इथं चहा आणि स्नॅक्सचं दुकान आहे. तिथं बघा असं वेगवेगळे काहीतरी हे दिसायला लागल्यात, काय कळना काय आहे ते. लेडीजचं पण काहीतरी ज्वेलरी आहे, कॉस्मेटिक्सची दुकान आहेत बघा इथं. आता पर्स बिर्स हे सगळं आता इथं अडकवलेलं आहे. असं डिझाईन तुम्हाला सगळं बघायला मिळते. आणि इकडे सुद्धा अशी मोठी मोठी दुकान आहेत बघा मित्रांनो. आणि एकापेक्षा एक दुकान आहेत बघा मित्रांनो तो गोव्यात. त्या इथं बघा असं चप्पलचं सुद्धा दुकान आहे तुम्हाला मिळणार. इथं अंडी किराणा दुकान सुद्धा आहे. दुकानात अंडी बिंडी सुद्धा ठेवलेली आहेत. आणि गोव्यामध्ये झगमगाट बाकी भारी आहे बघा मित्रांनो. आणि त्याला की सगळं पांढरं लाइटिंग बिटिंग तुम्हाला बघायला मिळणार. तर आता बघा मित्रांनो, इथं आता समुद्र किनाऱ्याला आलोय मी. आणि ह्यो आहे बघा समुद्र किनारा. आणि तसं गॉगल बिगल चमकीले गॉगल बिगल विकणारी माणसं असतात रात्री 10-11 वाजेपर्यंत, 12-1 वाजेपर्यंत बघा मित्रांनो. सगळी लोक असं गोव्याला येतात. आणि गोव्यात बघा मित्रांनो इथे असं सगळं हे लाइटिंग बिटिंग असं झांगफॉंग सगळं आहे बघा गोव्यात. हे झळकी बॉर्डर सगळं दिसतं. इकडनं तिकडं पार बीच पण असे सगळी लोक रात्रभर बघा असं फिरत असेल मित्रांनो. समुद्र बघा कसा खळ 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 लाटा यायला लागल्यात समुद्राच्या. त्या तिकडं आत बघा बोटीत, आत समुद्रात लांब लचक बघा बोटी आहेत. आणि एक असा गोव्याचा सुंदर असा नजारा बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आता बघा बीचवर आम्ही येऊन बसलो इथं. आणि मस्त असं वातावरण आहे. गार असं वारं यायला लागलंय. झुळूक वाऱ्याची झुळूक यायला लागल्या. सुळसुळीत असं गार वारं येते बघा. आणि आता रात्रीचं वाजल्यात 11. आता मित्रांनो आम्ही चाललोय आमच्या रूमकडे झोपायला. डोळं बी झाकायला लागल्यात. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटवर नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. धन्यवाद. आणि व्हिडिओला बघा मित्रांनो, यूट्यूब चॅनलला आपल्या लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.